नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज शाळेमध्ये शिवजयंती आहे तर माझा लुक असा आहे. नथ वगैरे पण घेतली, मी शाळेत घालणारी. चला आता स्कूलसाठी निघाली मी. चला मग. दोन इमारती होकर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. धन्यवाद. संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. आणि आले सेलिब्रेशन वगैरे झालं छान मस्त. आणि असा हा माझा साडीचा लुक आहे. ऑरेंज कलरची साडी आणि मस्त बेंगल्स ह्या घातलेल्या आणि सिम्पल सोबर लुक होता आजचा. एकदम आंबाडा घातला, क्लचर लावून घेतले, बाकी काही नव्हतं केलेलं. बस असं लुक होता. मी ना मस्त भाजी बनवली, ती भेंडीची भाजी, चपाती सर्व बनवून गेलेली. आता दिशू आणि आदू आले का मस्त जेवण करणार आणि मी तुम्हाला माझ्या पूर्ण साडीचा एकदा लुक दाखवते. चला. तर अशी पूर्ण ऑरेंज कलरची साडी आहे ही.
आता मी चेंज वगैरे करते आणि मग बोलते तुमच्याशी. आणि चला मग, इथं माझा खूप सारा पसारा तसंच पडला आहे. मी सकाळी ना तयारी करताना सर्व वरतीच काढून गेलेली, तर आता सर्व व्यवस्थित ठेवते आणि नंतर बोलते तुमच्याशी. मी आता नथ घातली, तर नथवर म्हटलं कसं दिसतंय, तर असं छान मस्त नथवर मस्त वाटत होतं. भेंडीची भाजी करून गेलेली होती, आता थोडी गरम करते मी. चपाती भाजी वगैरे केला आणि मस्त खूप छान छान गाणे वगैरे झाले मस्त आज. आज एक समोसा खाल्ला, म्हणजे नंतर जेवण आले. तर मग मी जेवून घेते पटापट आणि मग आवरायचे, म्हणजे कपड्यांचं मशीन लावायचे. पापड घेतलाय, भाजी, चपाती आणि चटणी घेतली तिळाची. तर चला आता जेवण करते. तर आता मी इथे जेवायला बसलेली आहे. आद्विक ते बसले पुढे, त्यांचं चालाय त्यांनी खाल्लं होतं जरा स्नॅक्स वगैरे, तर म्हटलं थोड्या वेळाने आता त्याला खाऊ घालेल, कारण की लगेच मग त्याला जेवण पण जाणार नाही, मग तसंच पडेल. थोडंसं खेळणार कुदणार, मग त्याला खाऊ घालेल मी. तर थोडी चपाती पण येतो आणि खात असतो, असं कधी करतो. आणि रात्री पण छान मटर पुलाव त्यांनी खाल्ला, त्याला आवडला. तर मस्त खूप टेस्टी झालेला. आणि मी ज्या पद्धतीने बनवलं तर सिंपल एकदम पटकन झटपट, तर खूप छान झालेला, मस्त टेस्टी. तर आता इथं मी पार्लरमध्ये आलेली आहे. अचानक ठरलं की खूपच आयब्रो वाढून गेलं ना, तर मी इथं आले. तर आता चला आयब्रो करते आणि पटकन घरी जाईल, कारण की मग आद्विकला मला झोपवायचं पण आहे. तर चला पटकन मी नंतर मग पूर्ण डिटेलमध्ये ह्या पार्लरचं तुम्हाला सांगेनच. तर चला मग. आयब्रो करायला गेली ती, थ्रेडिंग केल्या पार्लरमध्ये गेलो, तर पटकन ओमेशने सोडून दिलं. मग आम्ही तिकडून रिक्षाने आलो आणि करून घेतलं. खूप कधीच्या खूप वाढल्या होत्या, तर खूप दिवसानंतर केला, महिना होऊन गेला होता. तर चला आता पटकन मशीनला कपडे लावते, थोडेसे भांडे नंतर बघेल घसते. जेवण वगैरे करून गेलो होतो आम्ही, आता फक्त कपड्यांचं मशीन लावते आणि बाकी तर सर्व सकाळी मी आवरूनच गेले होते. तर चला थोडंफार नॉर्मल काम जे असं ते करेन. तर उद्यापासून परत शाळेचं रुटीन सुरू. चला आता कपडे टाकते. मशीनला कपडे वगैरे टाकले, फ्रेश वगैरे झाले, मस्त बाथरूम वगैरे क्लीन केलं, बाकीचं सर्व आवरलेलं आहे. तर थोडासा आता आराम करेन आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. चला मग बाय. जस्ट आता आमचा चहा वगैरे झाला, मस्त चहा घेतला आणि मी तोंडाला ना हे डाळीचं पीठ लावलं होतं, तर मसूर डाळ. तर चला आता मी भांडे घासते. इकडे ना थोडंसं डाळमध्ये पाणी टाकून थोडी भिजत घालते. मग त्याच्यानंतर डाळ धुवून वॉश करून कुकर लावणारे, वरण भात करणारे, चपात्या आहे, परत ठेचा पण आहे, तर भेंडीची भाजी आहे, वरण भात फक्त करायचं आहे. तर चला पटापट इतकं आवडून घेते मग. तर आता मी पटापट भांडे घासून घेणारे. एकीकडे डाळ पण थोडी भिजत टाकली, डाळ भिजत टाकली ना तर ती पटकन शिजते. तर मी थोडीशी 15-20 मिनटं भिजत ठेवते, मग नंतर वॉश करेल तिला आणि मग कुकर लावून देणार आहे. एकीकडे आता ही भांडे पसारा लावून घेते, भांड्यांचा पसारा, आणि भांड्यांचं झालं का मग तेवढे घासून घेणार आहे. आणि असं आहे, बाकीचे काय आपलं डेलीचं रुटीनच आहे. तर आज शिवजयंती, तर शिवजयंतीचं खूप तर कार्यक्रम संध्याकाळचा खूप असतो मोठा. तर मी तर काही जात नाही, कारण की इतका आवाज आणि इतकी गर्दी पण असते ना. तर मी एक वर्षी गेली होती, पण मग खूपच आवाज असतो आणि आद्विक पण खूप रडतो, मग आवाज त्याला भीती पण वाटते. तर म्हटलं जाऊ दे, चला तो अजून खूप लहान आहे ना, त्याच्यामुळे नको मग. तर असं आहे. तर पटकन आता हे भांडे वॉश करते. मेन भांड्यांचंच असतं माझं. मग भांडे एकदा वॉश झाले ना तर घरात सर्व नीट असतं, आवरलेलं नीटनेटके. तर आज तुम्ही पाहिला असेल माझ्या ऑरेंज साडीचा लुक. ती माझी पैठणी आहे ती फोनवर.
मग तिथं आईशी बहिणीशी बोलता बोलता स्वयंपाक पण झाला इकडं. तर इथं पाहू शकता मस्त छान असं साधं मस्त फोडणीचं वरण केलेलं आहे. मस्त छान हिंगाची फोडणी दिली, भात झालेला आहे, चपात्या ऑलरेडी आहे. तर म्हटलं ठेचा पण आहे आणि भेंडीची भाजी पण पडलेली आहे. तर म्हटलं नको जास्त काही, आणि 2 गरम गरम चपात्या करेल आद्विकसाठी. चपाती दूध चपाती खाणार तो. तर झाला स्वयंपाक आणि बाकीचे हे गेले खाली. तर त्यांना काय खायचं होतं समोसे वगैरे, चहा समोसा खाणार, ते गेले खाली. चला आता मी पटकन बाकीचं किचन थोडंसं आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. आता मी देवपूजा करणार आहे. तर सर्व स्वयंपाक झाला आहे माझा, सर्व आवरलं गेलं. आणि उद्याची जी मखाण्याची भाजी करणार आहे ना, त्याचा पण मसाला करून ठेवलेला आहे. आणि तो मसाला फ्रीजमध्ये ठेवून दिला, कारण की सकाळी सकाळी मग मिक्सर लावता येत नाही. तर त्याच्यामुळे आदल्या दिवसाची तयारी मग आधीच करून ठेवली ना, तर दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करणं पटकन होऊन जातं. नाही तर मग सर्व मसाले किंवा भाज्या निवडणं हे करायला खूप वेळ लागतो. तर अशा प्रकारे मी नेहमी करत असते. तर चला आता जेवायला घेतो मस्त. जेवण पुढे नेते. बोल आद्वी, देतोय का? देतोय जेवण झालेले. आद्वीचं पण छान जेवण झालं आणि मस्त छान वरण भात, ठेचा, पोळी. तर असं मस्त छान शिवजयंती साजरी झाली आज शाळेमध्ये. आणि तुम्ही पाहिलं असेल गाणं वगैरे, असं छान शिवजयंती साजरी झाली. आणि मस्त छान छान गाणे, खूप सारे गाणे होते, 3-4 गाणे, भाषणं, पोवाडे. तर असं होतं. तर असं दिवस गेला आणि अशी शिवजयंती साजरी झाली. आणि असं होतं दिवसभराचं रुटीन. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.